इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरीषधम्मसारथि सत्था देवमनुसारं बुद्धो भगवान्। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बाहुं सहस्रमभिनिमितसायुधं गिरिमेखलं उदितघोरससेनमारं दानादिधम्मविधिना जितवामुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमंगलानि। ज्या तथागत सम्यक संबुद्धाने समग्र मानवजातीला दुःखमुक्तीचा महान असा संदेश दिला, ते दुःखमुक्त महामानव तथागत सम्यक संबुद्ध तथागतांच्या सद्धम्माचं आचरण करणारा प्रत्येक व्यक्ती हा दुःखातून मुक्त होतो, असा दुःखमुक्तीचा आर्य संदेश तथागताचा शुद्ध पवित्र सन्मार्ग बौद्ध धम्म, तथागताच्या या शुद्ध सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वच महान रत्नांना त्रिवार अभिवादन करून आज उपोषित व्रताच्या दिवशी आपल्या सातवाहन बुद्ध विहारामध्ये उपस्थित आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका सर्वप्रथम धम्मसंस्कारासाठी उपस्थित आपल्या सर्वांप्रती खूप खूप मंगलमैत्री व्यक्त करतो। धम्मोदय द राइज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा खूप खूप मंगलमैत्री व्यक्त करून आजच्या धम्मसंस्कारातील अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या जयमंगल अठ्ठगाथेवरील प्रवचन मालिकेला सुरुवात करीत आहोत। या जयमंगल अठ्ठगाथेतील जवळजवळ 9 प्रकारच्या गाथा आपण पाहणार आहोत। एका एका गाथेमध्ये 4-4 ओळी आहेत आणि शेवटची ओळ जी आहे ती शेवटची ओळ प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी सांगितलेली आहे। तं ते जसा भवतु ते जयमंगलानि, है ना। तं ते जसा भवतु ते जयमंगलानि। या गाथा तुम्ही आम्ही का समजून घ्यायच्या आहेत? या गाथा तुम्ही आम्ही का पठन करायच्या आहेत? या गाथेचा तुम्हाला आम्हाला अर्थ का समजून घ्यायचा आहे? तर आमचंही कल्याण झालं पाहिजे आणि तं ते जसा भवतु ते जयमंगलानि। आपण मंगलमैत्री मध्ये म्हणत नाही का, कल्याण हो माझे न तुमचे, कल्याण हो या साऱ्या जगाचे, ही मैत्रीची भावना कायम इथे। आणि तीच मैत्रीची भावना कायम ठेवण्यासाठी आपण या प्रवचन मालिकेला सुरुवात केलेली आहे। तेव्हा सुरू करूया आजच्या प्रवचन मालिकेतली पहिली गाथा। आणि ती गाथा समजून घेण्याच्या अगोदर ही जयमंगल अठ्ठगाथा कशा पद्धतीनं म्हटल्या गेलेली आहे किंवा या जयमंगल अठ्ठगाथेचा खरा अर्थ काय आहे आणि या जयमंगल अठ्ठगाथेचा उल्लेख आपल्याला कुठे मिळतो, या संदर्भातला थोडासा इतिहास आपण जाणून घेऊया। खरं तर ही जयमंगल अठ्ठगाथा त्रिपिटकामध्ये नाही आहे, लक्षात येते? ही जयमंगल अठ्ठगाथा त्रिपिटक साहित्यामध्ये नाही आहे। आता त्रिपिटक म्हणजे 3 भाग आहेत, सुत्तपिटक,
विनय पिटक, अभिधम्म पिटक. सुत्त पिटकामध्ये तथागत सम्यक संबुद्धांनी जे काही 84,000 म्हणजे तथागत सम्यक संबुद्धांचे एकट्यांचे 82,000 सुत्तांचा उपदेश आहे आणि तथागतांच्या मुख्य भिक्खूंच्या द्वारे 2,000 सुत्तांचा उपदेश दिला गेलेला आहे. म्हणजे एकंदरीत 84,000 धम्मस्कंदांचा अभ्यास आपल्याला या सुत्त पिटकामध्ये, विनय पिटकामध्ये, अभिधम्म पिटकामध्ये मिळतो. सुत्त पिटकामध्ये काय आहे तर तथागत सम्यक संबुद्धाला बुद्धत्वाची प्राप्ती झाल्यानंतर तथागत सम्यक संबुद्धांनी जे काही उपदेश दिलेले आहेत तर ते उपदेश संपूर्णच्या संपूर्ण एका पिटकामध्ये आणलेले आहेत, एका पुस्तकामध्ये आणलेले आहेत, एका ग्रंथामध्ये आणलेले आहेत. त्याला म्हटलेलं आहे सुत्त पिटक. तर या सुत्त पिटकामध्ये मध्यम निकाय आहे, दिग्घ निकाय आहे, संयुक्त निकाय आहे, है ना, असे वेगवेगळे भाग आहेत. त्याच्यामध्ये आपण जे काही वंदना म्हणतो दैनंदिन, तर त्याच्या संदर्भातला एक खुद्दक पाठ म्हणून सुद्धा भाग आहे. धम्मपद त्याच्यातच आहे. तर या संपूर्ण त्रिपिटक साहित्यामध्ये सुत्त पिटकामध्ये ह्या गाथा आपल्याला आढळत नाहीत. जसं आपण पाहतो की बऱ्याच गाथा या तथागत सम्यक संबुद्धांच्या जीवनावर आधारित आहेत, पण त्याचे संदर्भ मिळतात साहित्यामध्ये, त्याचे संदर्भ मिळतात किंवा वेगवेगळ्या बुद्धिस्ट साईटला आपण पाहायला गेल्यानंतर या गाथींच्या स्वरूपातले तैलचित्र, पोस्टर किंवा बॅनर सुद्धा आपण पाहू शकतो. जसं आपण इगतपुरीला गेलो तर त्या पॅगोड्यामध्ये अनेक स्वरूपातले तसे बॅनर किंवा पोस्टर, भिंतीचित्र आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून एक लक्षात ठेवा की जयमंगल अठ्ठगाथा ही त्रिपिटकोत्तर साहित्यातली आहे. तर या संपूर्ण गाथा जवळजवळ 9 प्रकारच्या गाथा आहेत आणि 8 प्रकारच्या गाथा आपल्याला तथागत सम्यक संबुद्धांच्या मध्ये असलेल्या बलांची माहिती करून देतात. तथागत सम्यक संबुद्धामध्ये जे काही धम्मबल होते, आता एक बोधिसत्व व्यक्ती 10 पारामितांचं पालन करून बुद्ध होतो. मग त्या बोधिसत्व व्यक्तीमध्ये असलेल्या ह्या 10 पारमिता कशाचं काम करतात? बलाचं काम करतात, सामर्थ्य, शक्ती. आणि या 10 प्रकारच्या सामर्थ्य आणि शक्ती भावनेनं तथागत सम्यक संबुद्धांनी अनेक यक्ष, दानव, राक्षस किंवा जे काही असे लोक होते की जे तथागत सम्यक संबुद्धांची विटंबना करायचे किंवा बदनामीचा त्यांनी प्रकार केला किंवा बुद्धांना मारण्यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केला. तर या संपूर्ण धम्मदान बलाने तथागत सम्यक संबुद्धांच्या अंगी असलेल्या सामर्थ्यपणाने या संपूर्ण लोकांचं त्यांनी दमन केलेलं आहे. दमन म्हणजे हरवणे, है ना. दमन म्हणजे हरवणे. आता हरवणे कसं तर त्याला इजा न पोहोचता, है ना. नष्ट करणे म्हणजे काय? कायमचंच, म्हणजे तो व्यक्ती राहणार नाही, त्या व्यक्तीतला राग द्वेष मोहही राहणार नाही, याला नष्ट करणे म्हणतात. पण तथागत सम्यक संबुद्धांनी दमन केलेलं आहे. दमन म्हणजे शांत करणे, पहिले समजून सांगणे, शांत करणे आणि त्या व्यक्तीच्या मनातला राग द्वेष आणि मोह नष्ट करणे. त्याच्या मनातली वैरत्वाची भावना बुद्धांबद्दल जी होती ते नष्ट करण्यासाठी जे काही बल बुद्धानं वापरले, है ना, जे काही बल बुद्धाने वापरले. आता जसं की आपण टीव्ही सिरियलमध्ये, पिक्चरमध्ये जे काही पाहतो की काही साधू संन्यासी ज्या पद्धतीने बलाचा वापर करतात, तसे बलांचा वापर बुद्धाने केला का? नाही. जसं आपण बऱ्याच वेळेस पाहतो की एखादा साधू संन्यासी असा आकाशामध्ये हात वर करतो, त्याच्या हातामध्ये तलवार, भाला किंवा शस्त्र येते आणि त्या शस्त्राच्या सहाय्याने मग त्याच्या समोरच्या सैन्याला किंवा त्याच्या वैर्याला तो कापून काढतो, नष्ट करतो. तर बुद्धाच्या हातामध्ये असं कुठलं शस्त्र आहे का? नाही. पण या जगातल्या साऱ्या शस्त्रांच्या पलीकडे बुद्धांकडे सुद्धा शस्त्र होते.
बघा कोणतं शस्त्र होतं बुद्धाकडे? दान पारामिता, शील पारामिता, नैष्कर्म्य पारामिता, वीर्य पारामिता, सत्य पारामिता, शांती पारामिता, अधिष्ठान पारामिता, मैत्री पारामिता आणि उपेक्षा पारामिता है ना, इत्यादी या साऱ्या गोष्टींचं जेव्हा त्यांनी पालन केलं बोधिसत्व अवस्थेमध्ये, तर त्या साऱ्या गोष्टी त्यांना बलासारख्या कामाला आल्या. तथागत सम्यक संबुद्धांनी कोणाच राजाला सांगितलं नाही की चिंचा नारी मला त्रास देत आहे, देवदत्त मला त्रास देत आहे, अजातशत्रू मला त्रास देत आहे, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे साधू संन्यासी मला त्रास देत आहेत, असं बुद्धांनी कोणालाच सांगितलं नाही. उलट तथागत सम्यक संबुद्धा स्वतःहून त्यांच्याजवळ गेले आणि त्यांच्या मनाचं परिवर्तन करण्याचं सामर्थ्य या 10 गोष्टीमुळे तथागत सम्यक संबुद्धांकडे आलेलं होतं. म्हणजे धम्माचं आचरण करताना जे काही तुम्हाला सामर्थ्य आणि बल शक्ती प्राप्त होते, त्याच बलाच्या द्वारे तथागत सम्यक संबुद्धांनी या 8 गाथांमध्ये आलेल्या वर्णनानुसार या वेगवेगळ्या लोकांचं दमन केलेलं आहे, त्यांच्या चित्ताला शांत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ही जय मंगल अठ्ठगाथा आहे. जय मंगल, ज्याद्वारे मंगल झालेलं आहे, अशा 8 गाथा. आणि म्हणून ह्या संपूर्ण गाथा तुमच्या आमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. आणि म्हणून त्या संदर्भातलं अचूक असं विश्लेषण आणखी बरेच दिवस आपण ऐकण्याचा प्रयत्न करणार आहोत. जय मंगल अठ्ठगाथेतील ही पहिली गाथा आपण सर्वांनी अतिशय लक्ष देऊन ऐकावी. बाहु सहस्रमभिनिमित्य सायुधन्तं गिरिमेखलं उदितघोरससेनमारं दानादिधम्मविधिना जित्वा मुनिन्दो तन्ते जसा भवतु ते जयमंगलानि. आपण तथागत सम्यक संबुद्धांच्या गुणांचं वर्णन करत असताना रोजच्या वंदनेमध्ये एक बुद्धांच्या गुणाचं वर्णन करतो. आपण काय म्हणतो? पुरीस दम्म सारथी सत्था देव मनुस्सानं बुद्धो भगवाती. तथागत सम्यक संबुद्ध कोणाचे शास्त्र आहेत? पुरीस दम्म सारथी सत्था देव मनुस्सानं बुद्धो भगवाती. मी अशा तथागत सम्यक संबुद्धांना अभिवादन करतोय की ज्या तथागत सम्यक संबुद्धांनी देव मनुष्य या संपूर्ण लोकांचं दमन केलेलं आहे. आता दमन कोणाचं करतात? चांगल्या लोकांचं दमन करतात का? नाही, जे वाईट लोक असतात है ना, तर अशा वाईट लोकांच्या मनोवृत्तीचं दमन करणारे जे कोण आहेत ते तथागत सम्यक संबुद्ध आहेत. म्हणून मी काय करतोय तर त्या तथागत सम्यक संबुद्धांना अभिवादन करतोय. म्हणजेच पुरीस धम्म सारथी सत्ता, ज्यांनी वाईट लोकांचं दमन केलेलं आहे, चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या लोकांचं दमन केलेलं आहे. तर याच्यामध्ये फक्त लोकच आहेत का? नाही, कधी मोठमोठे भुजंग आहेत है ना, कधी मोठमोठे भुजंग आहेत, कधी हत्ती आहे, कधी वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे त्या पर्वतावरून सोडलेले दगड आहेत, देवदत्तानं सोडलेले राजगृहाच्या पर्वतावरून. तर या साऱ्या गोष्टी तथागत सम्यक संबुद्धांनी जिंकल्या. आणि ते कशाच्या स्वरूपामध्ये जिंकल्या? तर त्यांच्या चित्तामध्ये असलेल्या बलाच्या साहाय्याने जिंकल्या. तर मग बल कुठून आले? तर बल 10 पारमितांचं पालन केल्यानंतर आलेत. तर 10 पारमिता पालन कधी केली? तर अनेक जन्मांतरापर्यंत ते या दान पारामिताचं, शील पारामिताचं, नैष्कर्म्य पारामिताचं, वीर्य पारामिताचं, सत्य पारामिताचं, अधिष्ठान पारामिताचं, मैत्री पारामिताचं, उपेक्षा पारामितांचं काय करत होते?
पालन करत होते. मग अनंत अनंत जन्माजन्मांतरानंतर जेव्हा तथागत सम्यक संबुद्धाला ज्ञानाची प्राप्ती झाली, जेव्हा त्यांना या जगातलं दुःख समजलं, त्या दुःखातून मुक्त होता येतं हे त्यांना समजलं, त्या दुःखाचा समुदय समजला आणि त्या दुःखातून बाहेर येण्यासाठी त्यांना एक मार्ग सापडला, ज्याला तुम्ही आम्ही कोणता मार्ग म्हणतो? आर्य अष्टांगिक मार्ग. त्याच्यामध्ये किती अंग आहेत? 8 अंगांनी बनलेला आहे. पहिलं अंग आहे सम्यक दृष्टी, दुसरं सम्यक संकल्प, तिसरं सम्यक वाचा, चौथं सम्यक कर्मांत, पाचवं सम्यक आजीविका, सहावं सम्यक व्यायामो, सातवं सम्मा सती, सम्यक स्मृती आणि आठवं सम्यक समाधी. या आर्य अष्टांगिक मार्गाला त्यांनी प्राप्त केलं आणि याच साह्याने त्यांनी स्वतःचे दुःख नष्ट केले आणि इतर त्यांच्या संपर्कामध्ये आलेल्या हजारो लाखो लोकांना त्यांनी जीवनमुक्त केलं. म्हणजे तुम्ही आम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं जयमंगल अट्टगाथेतली ही पहिली गाथा समजून घेत असताना की ज्या आचरणाद्वारे तुम्हाला आम्हाला बळ प्राप्त होते तेच बल आम्हाला तारत असते. बुद्ध काय म्हणतात? 5 प्रकारचे बुद्धानं बल सांगितले है ना. 5 प्रकारचे बल आहेत: श्रद्धा, वीर्य, शील, स्मृती, समाधी. 5 प्रकारचे बल आहेत है ना. तर या 5 प्रकारच्या बलाने, या बलाला जर योग्य पद्धतीने समजून घेतलं आणि त्यांना जर आचरणामध्ये आणलं तर आपण एवढे काही सामर्थ्यशाली होऊन जातो. उदाहरणार्थ, नालागिरी नावाचा हत्ती किती सामर्थ्यशाली होता है ना. नालागिरी नावाचा हत्ती किती सामर्थ्यशाली होता. असे नालागिरी नावाचे हत्ती 1000 तयार करायचे आणि त्या 1000 हत्तींचं जेवढं बळ असेल तेवढं बल त्या 5 गुणांचं आचरण केलेल्या व्यक्तीकडे, उपासक उपासिकांकडे येत असते. मग एवढा सामर्थ्यशाली उपासक उपासिका कोणाला घाबरेल? नाही. आणि हे बल शिकवणारे बुद्ध तर कोणालाच घाबरू शकत नाही है ना. आपण वेगवेगळ्या त्या घटनांमध्ये पुढेही पाहणार आहोत की त्यांनी अतिशय शांत मनानं, अतिशय संयमानं, आपल्या दान आदी धम्मबलाने या संपूर्ण लोकांचं दमन केलेलं आहे. तर त्यातली ही पहिली गाथा आहे. या गाथेला समजून घेत असताना आपण विविध गुणांनी ही गाथा लक्षात घेतली पाहिजे. जसं आपण पाहतो की पहिल्या गाथेमध्ये बाहू सहस्रमभिनिमित्य है ना. बाहू म्हणजे काय? भुजा, हात है ना, भुजा हात. तर बाहू सहस्रमभिनिमित्य, हजारो हात. सहस्त्र म्हणजे काय? 1000. तर असे हजारो हात असलेल्या त्या माराने काय केलेलं आहे? तो गिरिमेखला नावाच्या हत्तीवर बसून आलेला. हत्ती साधा सुद्धा निवडला का त्यांनी? नाही. ज्या मुनिंद्राने, भगवान बुद्धाने सुदृढ हत्यार धारण केलेले सहस्त्र बाहू गिरिमेखला हत्तीवर आरूढ झालेल्या अत्यंत भयानक सेनेसह माराला आपल्या दान आदी धम्मबलाने जिंकले, त्या बुद्धाच्या प्रतापाने तुमचे आमचे कल्याण हो, तुमचे आमचे मंगल हो. आता इथे शब्द आहे मार. मार म्हणजे काय? बरोबर. मार म्हणजे काय? तर आपल्या मनातले विचार. आता मनातले कोणते विचार? चांगले विचार का वाईट विचार? कोणते विचार? ध्यान करताना जे त्रास देतात ते विचार, धम्म आचरण करताना धम्म आचरण करू देत नाहीत ते विचार, आर्य उपोषण व्रताचं पालन करू देत नाहीत ते विचार, धम्म श्रद्धा भावना जागवत नाहीत ते विचार. तर अशा वेगवेगळ्या विचारांना
ज्या तथागत सम्यक संबुद्धांनी जिंकलेलं आहे त्या वर्णनांच्या संदर्भामध्ये ही आलेली पहिली गाथा आहे। हजारो हात आणि प्रत्येक हातामध्ये एक शस्त्र आहे, बरोबर आहे? पायी पायी आला का तो? नाही, अकराळ विक्राळ रूप घेतलं। गिरीमे खला म्हणजेच गिरीमे खल नावाच्या हत्तीवर तो मार बसून आलाय आणि हजारो बाहू आहेत त्याचे, सहस्त्र बाहू सहस्र बभिनिमित्य सायुधंत। तर हजारो हातामध्ये त्याच्या शस्त्र आहेत आणि तो एकटा झाला का? नाही, तर त्याच्या सैन्यासह आला तो। आपण वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांमध्ये पाहतो की ज्या पद्धतीनं राजा एकमेकांवरती चढाई करण्यासाठी जातो किंवा त्या काळचा राजा प्रसेनजित, अजातशत्रू, बिंबिसार हे जे काही राजे होते तर ते एकमेकावर चढाई करण्यासाठी जात असताना आपलं साराच्या सारं सैन्य घेऊन जायचं। तर कोणत्याच राजाला असं वाटत नाही की आमचं सैन्य हरलं पाहिजे। मग त्यांना त्यांच्या गुप्तहेराकडून काय समजायचं की अमुक अमुक राजाला तुम्ही हरवण्यासाठी जात आहात, है ना? अशी जी एक युद्धकथा आपण पाहिलेली आहे। तर असे राजे एकमेकावर चढाई करायला गेल्यानंतर त्यांचे गुप्तहेर पहिल्यांदा जायचे आणि गुप्तहेर गेल्यानंतर तिथल्या सैन्यांची ती चांगल्या पद्धतीने चौकशी करायची। समजा तिकडले सैन्य जर 10,000 असतील तर इकडला राजा त्या 10,000 सैनिकाला मारण्यासाठी 20,000 सैन्य घेऊन जायचा। कारण काय? कारण असं आहे, कोणताच राजा असं करत नाही त्यांचे 10,000 आहेत आपण पहिले 5,000 घेऊन जाऊ, मग हे मेल्यानंतर हे बाहेर काढू, असं होते का? अजिबात नाही। म्हणजे भगवान बुद्धाला हरवण्यासाठी, लक्षात घ्या, भगवान बुद्धांना हरवण्यासाठी हा जो मार आहे, मनातला हा जो वाईट विचार आहे तो फक्त एकटा झाला नाही, तर त्यांनी आपले सहस्त्र बाहू निर्माण केले, हजारो हात निर्माण केले। त्या हजारो हातामध्ये वेगवेगळ्या हातामध्ये तलवार, भाला, बर्ची काय नसेल असेल ते शस्त्र आहे, है ना? एक डाकू अंगुलीमाल त्या मगधमधून फिरायचा, त्याच्या हातामध्ये फक्त एक हत्यार होतं, तो लोक घाबरून त्याला पळून जायचे। भगवान बुद्ध घाबरले का? नाही, मार आला, गिरीमेखल नावाच्या हत्तीवर बसून आला, सैन्यासह आला, हजारो हात घेऊन आला, प्रत्येक हातामध्ये शस्त्र अस्त्र आहेत, तरी बुद्ध अजिबात घाबरले नाहीत। तथागत सम्यक संबुद्धांनी त्या अत्यंत भयानक सैन्यासह आलेल्या या माराला आपल्या दान आदी धम्मबलाने जिंकले। त्या तथागत सम्यक संबुद्धांच्या प्रतापाने तुमचे आमचे सर्वांचे कल्याण हो। तर या गाथेचा अत्यंत सरळ आणि साधा सोपा अर्थ आपण लक्षात घेऊन ती गाथा आपण वारंवार पाठ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आता मारासोबत युद्ध कसं होते, है का नाही? मारासोबत युद्ध कसं होते? त्याचे काय 2-2 हात होतात का? नाही। एखादा विकार मनामध्ये निर्माण झाला आणि हे कधी समजतं? बरोबर, पण मग कोणतं अंग आमच्यामध्ये असलं पाहिजे किंवा 5 बलापैकी कोणतं बल असलं पाहिजे? समाधी असली पाहिजे, है ना? समाधी, आणि त्याला जोड कशाची असली पाहिजे? सतीची, स्मृती आणि समाधी। म्हणजे क्षणोक्षणी तथागत सम्यक संबुद्ध अशा अकराळ विक्राळ मारांना सुद्धा शांत करण्याचा ते वारंवार प्रयत्न करायचे। आणि म्हणून आपल्यासाठी ही गाथा आणि या गाथे म्हणजे या जयमंगल अट्टगाथेतल्या सर्वच गाथा अतिशय महत्त्वाच्या आहेत। आपण त्या रोज आता इथून पुढे ऐकणार आहोत आणि ती प्रत्येक एक गाथा दररोज खूप चांगल्या पद्धतीनं समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। म्हणजे त्याचा अर्थ काय आहे, हे कशासाठी आपण साऱ्या गोष्टी करतोय, तर या गोष्टीचा एकच अर्थ आहे, तंगते जसा भवतु ते जयमंगलानी। आपल्या सर्वांसाठी खूप खूप मंगल मैत्री या ठिकाणी व्यक्त करतो। आपल्या सर्वांचं मंगल हो,
आपल्या सर्वांचं कल्याण हो, आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो। आजच्या या धम्मसंस्कारामध्ये अधिक आपणास उपदेश न देता आपल्या सर्वांप्रती खूप खूप मंगल मैत्री व्यक्त करतो। विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा खूप खूप मंगल मैत्री व्यक्त करून आजचा धम्मसंस्कार इथेच संपन्न करतो। अभिवादनशीलिस्सा नीचं वद्दापचायिनो चत्तारो धम्मा वज्जन्ति पायिवन्नो सुखं बलन्ति। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि।